सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असणारे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडीला चेकमेट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे। यामुळेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा आहे। असे असले तरी भाजपच्या एक व्यक्ती एक पद या प्रथेप्रमाणे ही शक्यता धुसरच दिसत आहे। सध्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा चंद्रशेखर बावनकुळे सांभाळत आहेत। लोकसभा होईपर्यंत तरी ही धुरा बावनकुळे सांभाळतील अशी चर्चा आहे। 2019 झालेल्या लोकसभा आणि 2020 झालेल्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांना कोणतीही उमेदवारी देण्यात आली नव्हती। त्यामुळे त्यांना त्यावेळी पक्षाची जबाबदारी देण्यात आली होती। शिवाय विदर्भाची नाराजी ओढवून घेऊ नये यासाठी पक्षाने बावनकुळेंना संघटनेतील महत्त्वाचे पद दिले अशी चर्चा आहे। रवींद्र चव्हाण सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत। डोंबिवलीकर असलेले रवींद्र चव्हाण साध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असतात। मात्र मंत्री म्हणून देखील ते उत्तम काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना अजून काही वर्ष तरी रवींद्र चव्हाण मंत्री म्हणूनच हवे आहेत।